नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता या विषयावर आधारित चौरस या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। तर आपण जे प्रश्न अभ्यासत आहोत ते प्रश्न सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षे तसेच स्कॉलरशिप परीक्षा बघा 5वी 8वी NMS परीक्षा, पोलीस भरती, फौजी भरती, MPSC अशा प्रकारच्या सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत। म्हणून ह्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करून घ्या। हे व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपला पहिला प्रश्न आहे, एका चौरसाच्या बाजूची लांबी 8 सेमी आहे। बघा, चौरसाच्या बाजूची लांबी 8 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती हे आपल्याला काढायचं आहे। पर्याय ए आहे 64 सेमी, पर्याय बी आहे 32 सेमी, पर्याय सी आहे 16 सेमी आणि पर्याय डी आहे 8 सेमी। तर यामध्ये आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे। तर चौरसाची परिमिती काढण्याकरता आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहीत असायला पाहिजे। मग चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे हे तुम्हाला माहीत असेलच। तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे बघा, बघा प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाची परिमिती काढा म्हटलं आहे। मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय, 4 गुणिला बाजू 4 गुणिला बाजू। चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिला बाजू किंवा बाजूंची लांबी। तर चौरसाचे चारही बाजू कसे असतात, सारखे असतात। म्हणजे बघा इथे चौरसाच्या चारही बाजूंची लांबी किती आहे, 8 सेमी आहे। आपण आता सूत्रामध्ये किमती भरून घेऊ। 4 गुणिला बाजू किती दिले आपल्याला, 8 सेमी। मग 8 बरोबर यांचं कॅल्क्युलेशन केलं, 8 चौक 32 सेमी, 32 सेमी म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा, बघा आपल्याला सूत्र माहीत असेल तर अगदी कमी वेळेमध्ये आपण कोणत्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो। फक्त आपल्याला सूत्र पाठ असायला पाहिजे। चौरसाची परिमितीचं सूत्र 4 गुणिला बाजू किंवा बाजूंची लांबी हा सूत्र आपल्याला माहीत असेल तर आपण अगदी कमी वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। तर बघा, एका चौरसाच्या बाजूची लांबी 12 सेमी आहे, 12 सेमी आहे समजा 12 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा। नंतरचा प्रश्न बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 14 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती। पर्याय ए आहे 56 सेमी, पर्याय बी आहे 56 वर्गमुळात 2 सेमी, पर्याय सी आहे 28 वर्गमुळात 2 सेमी आणि पर्याय डी आहे 28 सेमी। तर प्रश्न का म्हणला एका चौरसाच्या कर्णाची लांबी। आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये काढला चौरसाची बाजू दिली होती, परंतु इथं काय दिला आहे, चौरसाची कर्ण दिला। चौरसाचा कर्ण किती आहे, 14 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती काढायची। मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपला काय, तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे आपला 4 गुणिला बाजू किंवा बाजूंची लांबी। परंतु इथं बाजूची लांबी माहीत आहे का आपल्याला, नाही। मग त्या अगोदर आपल्याला बाजूची लांबी काढावी लागेल। बाजूची लांबी काढल्यानंतर आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे। तर मग बाजूची लांबी काढायची कशी, तर बाजूची लांबी काढण्याकरिता बघा, समजा हा चौरस आहे, पण चौरसाच्या चारही बाजूंची लांबी सारखी आहे आणि हा याचा कर्ण आहे। हा जो कर्ण आहे तर हा कर्णाची लांबी किती म्हटलं आहे, 14 सेमी, 14 सेमी। तर बघा हा एक त्रिकोण झाला। समजा आपण या भागाचा विचार केला तर हा एक त्रिकोण आहे। हा त्रिकोण कशा प्रकारचा आहे, काटकोन त्रिकोण आहे। मग काटकोन त्रिकोण आहे तर काटकोन त्रिकोणमध्ये आपल्याला बाजू काढायची झाल्यास आपण पायथागोरसचा प्रमेय याचा वापर करून बाजूची लांबी काढू शकतो। मग इथे पण आपल्याला सेम त्याचा वापर करायचा। इथं आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे। कशाचा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार। तर आपल्याला बाजूची लांबी माहीत नाही। समजा आपण बाजूची लांबी x घेतलं, मग ही बाजू x आहे तर ही बाजू पण x होईल, ही बाजू पण x होईल आणि ही बाजू पण x होईल। त्या दोनपैकी कोणतं आपण एक त्रिकोण घेतलं तरी चालतो। तर बघा आपल्याला मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार बाजू काय आपली, आता बाजू बरोबर x आहे, बाजू बरोबर x आहे। मग आपल्याला बाजू काढायच्या, पण पायथागोरसच्या प्रमेयानुसार या त्रिकोणामध्ये काय होईल, तर पायथागोरसचा प्रमेय काय, कर्णाचा वर्ग बरोबर उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे लगतच्या बाजूंच्या
वर्गांची बेरीज। आता आपण इथं किमती भरून घेऊ। कर्ण किती दिला आपल्याला? कर्ण का म्हटलाय? 14। मग कर्ण 14चा वर्ग बरोबर लगतच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, मग एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग। त्यानंतर बघा 14चा वर्ग किती? 14 गुणिले 14 केले तर 196। एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर 2x वर्ग। आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे। त्यामुळे बघा आपण काय करू, या 2ला डावीकडे आणू। तर इकडे बघा हे 2 गुणाकारात आहे, यांना जर आपण डावीकडे आणलं तर हे भागाकारात येईल, म्हणजे 196 भागिले 2 बरोबर इकडे करायला एक्सचा वर्ग राहिला। मग 196 भागिले 2 करा, किती होईल? तर बघा 196 भागिले 2 केलं तर किती होतात? 196 भागिले 2 98 बरोबर एक्सचा वर्ग। आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, बाजूंची अगोदर अदलाबदल करून घेऊ। तर x² बरोबर 98 आहे। मग एक्सचा वर्ग आहे तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणजे वर्गमुळात 98, एक्स बरोबर वर्गमुळात 98 आला। आता या 98चं कॅल्क्युलेशन करायचं झाल्यास कसे होईल बघा। नंतर बघा वर्गमुळात 98, मग या वर्गमुळात 98ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, वर्गमुळात 49 गुणिले 2, म्हणजे 49 गुणिले 2 केलं तर किती होतात? 98 होतात। मग वर्गमुळात 49, मग 49 ही पूर्ण वर्ग संख्या कोणत्याची? 7ची, म्हणून x बरोबर 7 वर्गमुळात 2 ही किंमत येईल। अशा प्रकारे आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे। एक्सची किंमत मिळाली आहे आपल्याला। काय एक्स काय आहे? मग एक्स आहे आपली बाजू आहे, आपल्याला बाजू मिळाली आहे। आता आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे। मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू। इथे बघा 4 गुणिले बाजू हा चौरसाच्या परिमितीचा सूत्र आहे। सूत्रामध्ये किती टाकून घेऊ? 4 गुणिले बाजू किती आपली? 7 वर्गमुळात 2। आता बघा इथे यांचं कॅल्क्युलेशन होते, 7 गुणिले 4 7 चौक 28 बरोबर, मग 28 आणि वर्गमुळात 2 सेमी। चौरसाची परिमिती किती आली? मग 28 वर्गमुळात 2 सेमी ही चौरसाची परिमिती आली। तर पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा अगोदरच्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला चौरसाची बाजू दिली होती आणि त्याची परिमिती काढायची होती, त्यामुळे आपण डायरेक्ट सूत्रामध्ये किमती टाकून परिमिती काढलो। परंतु समजा आपल्याला कर्ण दिला असेल आणि परिमिती काढा म्हटले तर अगोदर पायथागोरसच्या प्रमेयानुसार अगोदर त्या बाजूची लांबी काढून घ्यायची। कोणत्या एका बाजूची लांबी निघाली, बाजूची लांबी निघालीनंतर आपण चौरसाच्या परिमितीच्या सूत्रामध्ये किमती भरून चौरसाची परिमिती काढू शकतो। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो। तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।